नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जगन्नाथ रथयात्रेत सोन्याच्या झाडूने मार्ग का स्वच्छ करतात? जाणून घ्या 3 मोठी कारणं अशी कोणती आहेत ते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओडिशातील पुरी येथे दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी होणारी रथयात्रा म्हणजे देशभरातील भाविकांसाठी एक अनुपम असा आध्यात्मिक सोहळा असतो. येत्या 16 जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा 2026ला सुरुवात होणार आहे. या भव्य आणि ऐतिहासिक महासोहळ्यामध्ये अनेक प्राचीन परंपरा आणि विधी अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. पण या सर्वांमध्ये एक अशी लक्षवेधी आणि अनोखी प्रथा आहे जी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेते. ती प्रथा म्हणजे प्रत्यक्ष रथाचा मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ करण्याची. जेव्हा भगवान जगन्नाथ, त्यांचे थोरले बंधू बलभद्र आणि लाडकी बहीण सुभद्रा यांच्या भव्य आणि आकर्षक रथांचे प्रस्थान होते, तेव्हा त्याआधी एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण विधी पार पडतो. या विधीमध्ये गजपती महाराज किंवा त्यांच्या राजवंश परंपरेतील उत्तराधिकारी स्वतः हातात सोन्याची मूठ असलेला एक विशेष झाडू घेतात आणि रथांपुढील रस्ता झाडतात. राजेशाही थाटात जगणाऱ्या एका राजाने सामान्य सेवकाप्रमाणे हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करणे हे दृश्य खरोखरच पाहणाऱ्याला थक्क करणारे आणि विचार करायला लावणारे असते. पण अनेक दशकांपासून चालत आलेल्या या परंपरेमागे नेमकी काय कारणं आहेत? चला तर मग या प्रथेमागची 3 मुख्य आणि अत्यंत सखोल कारणं सविस्तरपणे समजून घेऊया. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे परमेश्वराच्या दरबारात सर्वजण एक समान आहेत हा अत्यंत मोलाचा संदेश देणे. भगवान जगन्नाथ हे साऱ्या जगाचे तारणहार आणि पालनहार मानले जातात. त्यांच्या नजरेत राजा आणि रंक, श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेदभाव नसतो. आपण समाजात कितीही मोठे असलो तरी देवाच्या चरणी आपण एक सामान्य आणि नम्र सेवकच आहोत हे दाखवून देण्यासाठी प्रत्यक्ष गजपती महाराज ही रस्ता झाडण्याची सेवा अत्यंत श्रद्धेने आणि नम्रपणे पार पाडतात. या परंपरेमागचं दुसरं प्रमुख कारण ते म्हणजे मानवी मनातील अहमपणाचा आणि गर्वाचा पूर्णपणे त्याग करणं. सहसा राजेपद, प्रचंड संपत्ती आणि अमर्याद सत्ता यामुळे माणसाच्या मनात कुठेतरी अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु जेव्हा एखादा मोठा राजा हातात साधा झाडू घेऊन रस्त्यावरील धूळ स्वच्छ करतो, तेव्हा तो आपल्यातील सत्तेचा आणि उच्च पदाचा सर्व अहंकार देवाच्या चरणी अर्पण करत असतो. या कृतीतून दिला जाणारा हा एक अत्यंत मोठा आणि प्रेरणादायी असा आध्यात्मिक धडा आहे. यानंतर बघा, तिसरं आणि अत्यंत पवित्र असं कारण ते म्हणजे प्रत्यक्ष देवाच्या आगमनासाठी मार्गाची योग्य प्रकारे शुद्धी करणं. रथांचा प्रवास पुढे सुरू होण्यापूर्वी त्या संपूर्ण मार्गावर सुगंधी चंदनाचे आणि पवित्र जल शिंपडलं जातं. त्यानंतर सोन्याच्या झाडूने तो मार्ग अत्यंत निर्मळ असा केला जातो. देवाच्या या मंगलमयी प्रवासात कोणतीही अडचण किंवा अशुद्धता येऊ नये आणि तो संपूर्ण परिसर पूर्णपणे पवित्र राहावा हा यामागचा मुख्य आणि शुद्ध उद्देश असतो. थोडक्यात सांगायचं तर ही प्राचीन प्रथा केवळ एक जुने कर्मकांड नसून ती मानवी भक्ती, अत्यंत उच्च दर्जाची नम्रता आणि सामाजिक समानतेचा एक महान आदर्श आजच्या आधुनिक जगासमोर ठेवते. तर आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि धावपळीच्या आधुनिक काळातही अशा अत्यंत प्राचीन आणि सर्वांना समानतेचा संदेश देणाऱ्या परंपरांचं पालन अत्यंत श्रद्धेने होणं हे भारतीय संस्कृतीचं एक फार मोठं आणि अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे. यातून संपूर्ण समाजाला नम्रतेची आणि भक्तीची एक अत्यंत महत्त्वाची शिकवण ही नक्कीच मिळते. तर मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.